एक्सक्रिटरी सिस्टीम आपण आता बघणार आहे. आता आपल्या बॉडीत बायोकेमिकल रिॲक्शन वगैरे तयार होते, त्याचं वेस्ट प्रोडक्ट तयार होते. ते वेस्ट प्रोडक्ट बाहेर टाकायला पण काहीतरी पाहिजे ना सिस्टीम, त्याला एक्सक्रिटरी सिस्टीम म्हणतो आहे. आता नायट्रोजिनस वेस्ट आपल्याची तयार होतं, त्याचं एक्सक्रिशन वेगवेगळ्या प्रकारे होते. युरियामधून, युरिक ॲसिडमधून, अमोनियामधून एक्सक्रिशन होते. ते मेन एक्सक्रिटरी प्रोडक्ट आहेत. अमोनिया काय आहे? अमोनिया म्हणजे सगळ्यात मोस्ट टॉक्झिक एक्सक्रिटरी प्रोडक्ट आहे अमोनिया. आणि हे कोण अमोनिया एक्सक्रीट करतं? तर वॉटरमध्ये राहणारे जे काय असणार आहे ॲनिमल, फिशेस वगैरे अमोनिया एक्सक्रीट करतं. आणि 1 ग्रॅम अमोनिया एक्सक्रीट करायला 500 ml पाणी लागतं. 1 ग्रॅम एवढंसे एक्सक्रीट करायला त्यांना अर्धा लिटर पाणी प्यायला लागते. आणि एवढं कुठे भेटणार आहे? पाण्यातच भेटणार आहे. म्हणून अमोनिया जे असते ते ॲक्वेटिक जे असणार आहे तेच एक्सक्रीट करते. एक्झाम्पल काय? प्रोटोझोआ, स्पॉन्ज आणि टॅडपोल. आता फ्रॉग जे आहे त्याचं एक्झाम्पल लक्षात ठेवण्यासारखं आहे. काय? फ्रॉगमधलं जे टॅडपोल असतं ना त्याचं एक्सक्रिशन अमोनियाद्वारे होते. आणि जो अडल्ट फ्रॉग असतो आपल्याला दिसतो तो काय एक्सक्रीट करतो? युरिया. कळलं का? टॅडपोल काय करतो? अमोनिया, कारण तो पूर्ण पाण्यात असतो आहे ना. आता युरियाला काय मीडियम क्वांटिटी ऑफ वॉटर लागते आणि 1 ग्रॅम युरियासाठी 50 ml पाणी लागते. हेन्स ऑल मॅमल्स, सॉल्ट वॉटर फिशेस एक्सक्रीट नायट्रोजनस वेस्ट ॲज अ युरिया. ओके. फ्रॉग, सॉल्ट वॉटर फिशेस. युरिया इज फॉर्म फ्रॉम अमोनिया. इन मॅमल्स युरिया इज सिंथेसाइज्ड इन लिव्हर. आपला जो असतो युरिया आपण एक्सक्रिशन करतो त्याचं सिंथेसिस कुठं होतं? लिव्हरमध्ये होते. कुठली सायकल असते? ऑर्निथाईन सायकल येऊ शकते. युरिक ॲसिड लेस टॉक्झिक असते. रिक्वायर्स मिनिमम क्वांटिटी ऑफ अमाऊंट ऑफ वॉटर. 1 ग्रॅम युरिक ॲसिड एक्सक्रीट करण्यासाठी 10 ml पाणी लागतं. बर्ड्स किंवा कोंबड्या बिंबड्या असतात ना ते काय करते? युरिक ॲसिड सिक्रेट करते. बर्ड वगैरे जास्त पाणी पित नाही ना, कारण त्यांना पाणी तेवढं लागतच नाही एक्सक्रिशनसाठी. 1 ग्रॅमसाठी 10 ml पाणी लागते त्यांना. आणि कोणती सायकल? लिव्हरमध्येच तयार होतं युरिक ॲसिडसुद्धा. सायकल कोणते? इनोसिनिक्स पाथवे. युरिया ऑर्निथिन सायकल आणि युरिक ॲसिड इनोसिनिक पाथवे. एक्झाम्पल काय? रेप्टाईल्स, बर्ड्स, इन्सेक्ट एक्सक्रीट नायट्रोजनस वेस्ट ॲज अ युरिक ॲसिड. आता ग्वानिनसुद्धा असते. ग्वानिन कोण सिक्रेट करते? ॲरेचिनिड्स. स्पायडर, स्कॉर्पिओन हे ग्वानिन सिक्रेट करते. ॲरेचिनिड ऑर्डरचे जे आहेत, स्पायडर, स्कॉर्पिओन म्हणजे इन्सेक्ट ग्वानिन सिक्रेट करते. आता मी तुला विचारतो, तू सांग. टॅडपोल काय एक्सक्रीट करतं? अमोनिया. फ्रॉग? युरिया. मॅमल्स? युरिया. आपण युरियाच करतो. त्यानंतर सॉल्ट वॉटर फिशेस? युरिया. त्यानंतर बर्ड्स? युरिक ॲसिड. रेप्टाईल्स? युरिक ॲसिड. आणि स्पायडर, स्कॉर्पिओन, ग्वानिन. स्पायडर, स्कॉर्पिओन, ग्वानिन. आता दुसरे एक्सक्रिटरी प्रोडक्ट कोणते आहेत? एलॅन्टोइन. फिटस जे असते त्याचं पण काहीतरी सिक्रेशन होत असेल ना, ते एलॅन्टोइन नावाचं एक्सक्रिशन असतं. त्यानंतर जर बेन्झोइक ॲसिड आपल्या डाएटमध्ये असेल, बेन्झोइक ॲसिड सिगरेटमध्ये वगैरे असते ना, त्यावेळेला हिप्युरिक ॲसिड सिक्रेट होतं. आणि मसल्समध्ये क्रिएटिनिन तयार होते. फिटस आणि प्रेग्नंट वुमन्समध्ये सुद्धा क्रिएटिन असते. क्रिएटिनिन मेटाबॉलिझममध्ये क्रिएटिनमुळे तयार होते. त्यानंतर ह्युमन्स एक्सक्रिशनमध्ये कोणते कोणते कंपोनंट असतात? किडनी, युरिनरी ब्लॅडर, पेअर ऑफ युरेटर आणि युरेथ्रा. ओके. आता किडनी काय? बीन शेप असते आपली किडनी. लेंथ किती असते? 10 ते 12 सेंटीमीटर. हाईट 5 ते 7 सेंटीमीटर. लेंथ जास्त असते म्हणजे जास्त जाड असते. त्यानंतर विड्थ असते ते 2 ते 3 सेंटीमीटर असते. लेंथ 10 ते 12, हाईट 5 ते 7, विड्थ 2 ते 3 म्हणजे असं असणार आहे. अशा आकाराची असेल किडनी ना, जरा लेंथ जास्त आहे. त्यानंतर किडनी झालं. नेफ्रॉन म्हणजे काय? स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी. किडनीचं स्ट्रक्चर आणि फंक्शनल युनिट कोण आहे? नेफ्रॉन आहे. आणि लंगचं कोण होतं?
मेन काम कोण करतं लंग्समध्ये? ऑक्सिजन एक्सचेंज. अल्व्होलाई. हां, मेन काम करते ते स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट असते. नेफ्रॉनसुद्धा काय करते? नेफ्रॉनमध्येच फिल्टर होतं ना आपलं युरिन वगैरे. हां, आणि नेफ्रॉनमध्येच आपलं युरिन तयार होते. आता नेफ्रॉनचे कंपोनंट कोणते आहेत? बोवमन्स कॅप्सूल. असं येऊ शकतं बोवमन्स कॅप्सूल कुठं असते, काय असते. आणि बोवमन्स ग्लँड आपण कुठं बघितलेली? बोवमन्स ग्लँड कुठं बघितलेली आपण? नाकात म्युकस सिक्रेट करते. त्यानंतर ग्लोमेरुलस म्हणजे नेटवर्क ऑफ ते असते ह्याचं. कशा नेटवर्क असते? आर्टरीचं. त्यानंतर प्रॉक्झिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल असं असते ना. परत इकडे असं कॅप्सूल परत असायला प्रॉक्झिमल आणि दुसरं डिस्टिल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल म्हणजे वर जाणार. आणि जर खालचा लूप असतो त्याला लूप ऑफ हेनले म्हणते. हेनले. ओके. रिनल आर्टरी आणि रिनल वेन तर तुला माहीतच आहे. त्यानंतर आता रिनल आर्टरी कुठे आहे? ठीक आहे. इथं हे रेड दिसते ते रिनल आर्टरी आणि ही वेन. किडनीज आर पेरिटोनियल सो कवर्ड बाय द पेरिटोनियम ओनली फ्रॉम फ्रंट साईड. त्याची फ्रंट साईड फक्त कवर असते लिव्हरची. आणि ती कुठलं कवरिंग असते? पेरिटोनियल कवर असते. वेंट्रल साईड जी कवर असते पूर्ण ती त्याला म्हणतात. हां, आणि ती सुरू कुठं होती किडनी? 12th थोरॅसिक वर्टेब्रा अप टू 3rd लंबार वर्टेब्रा. म्हणजे आपलं जिथं रिप संपतात तिथनं सुरू होती आणि जे लंबार वर्टेब्रा असतो 3rd तिथपर्यंत असते किडनी. आणि वेट ऑफ इच किडनी इन मेल किती असते? पावशेर असते किडनी मेलमध्ये आणि फिमेलमध्ये पावशेरपेक्षा जरा कमी असते. त्यानंतर किडनीचं जे असते ना कॉन्व्हेक्स फ्रॉम आउटसाईडला कॉन्व्हेक्स असते आणि इनसाईड असं कॉन्केव्ह असते ना जरा. आणि ते डिप्रेशन असते किडनीच्या तिथं थोडंसं, त्याला हिलियम आपण म्हणतो. हिलियम. युरेटर कम फ्रॉम द हिलियम अँड किडनी ऑफ द फ्रॉग डज नॉट हॅव हिलियम. त्यानंतर राईट किडनी सिच्युएटेड स्लाइटली लोअर लेवल दॅन द लेफ्ट किडनी. राईट किडनी खाली असते कारण इथं मोठा हे असते ना लिव्हर सगळ्यात मोठी ग्लँड आहे आपली. त्यामुळं राईट साईडची खाली असते आणि लेफ्ट जरा वर असते. ओके. आउटर लेअर ऑफ किडनी इज कॉल्ड एज अ कॉर्टेक्स. इनर लेअर 18 पिरॅमिडसारखं असते. असं असते ना आता भिंतीवर काढलेलं बघितलं मध्ये ती पिरॅमिड म्हणतात त्याला. 18 पिरॅमिड असते त्याला कॉर्टेक्स म्हणतात. हां, आणि कंबाईनली त्यांना मेडुला म्हणतात. मेडुला. आपलं जे युरिनरी ब्लॅडर असते त्यामध्ये एक टिपिकल टाईप ऑफ मसल असते. त्या मसलला काय म्हणते? डिस्ट्रोसर मसल म्हणतात. डिस्ट्रोसर. युरिनरी ब्लॅडर फक्त ना आपल्याला लेगीसाठीला त्यामध्ये कुठली डिस्ट्रोसर मसल असते. आणि जो युरेटर असतो हे ते 40 सेंटीमीटर लॉंग असतो. युरियाचं प्रोडक्शन कुठं होतं? लिव्हर. आणि परत ते किडनीत जाताना तिथून एक्सक्रिशन होतं तेव्हा. आणि नेटवर्क ऑफ आर्टरीज आणि आर्टिओल्स कुठं असते? नेफ्रॉनमध्ये असते आणि त्याला रिनल आर्ट्रिओल्स असं म्हणतात. ग्लोमेरुलस कॅप्सूल आपण बघितली मागाशी. बोवमन्स कॅप्सूललाच ग्लोमेरुलससुद्धा म्हणतात. जी मेश लाईक स्ट्रक्चर असते ते कॅप्सूलमध्ये त्याला ग्लोमेरुलस म्हणतात. The main objective of filtration of the blood is to remove the unwanted impurities outside the body. For this, we will take the household wheat sieving process. त्याचं काही नाही एवढं. आता युरिन फॉर्मेशन कसं होते? एकदा असा सिक्वेन्स चालतं युरिन फॉर्मेशनचा. सिक्वेन्स काय? पहिल्यांदा अल्ट्रा फिल्ट्रेशन होतं, परत सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन, परत ट्युब्युलर सिक्रिशन आणि शेवटी एक्सक्रिशन. कसं लक्षात ठेवणार? USTA. अल्ट्रा फिल्ट्रेशन पहिल्यांदा होतं, परत सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन
आणि ट्युब्युलर सिक्रेशन आणि शेवटी एक्सक्रिशन. हां सांग कुठलं. पहिल्यांदा अल्ट्राफिल्ट्रेशन, दुसऱ्यांदा सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन, परत ट्युब्युलर सिक्रेशन आणि परत एक्सक्रिशन. पहिलं कुठलं? अल्ट्रा सिलेक्टिव्ह ट्यूब आणि सिलेक्टिव्ह एक्सक्रिशन. अल्ट्रा सिलेक्टिव्ह ट्युब्युलर, त्यानंतर सिलेक्टिव्ह रिप्रोडक्शन, त्यानंतर ट्युब्युलर सिक्रेशन, त्यानंतर एक्सक्रिशन. सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन आहे. सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन सॉरी. हां तर अल्ट्राफिल्ट्रेशन मग कसं होतं तर ब्लड इज फिल्टर्ड थ्रू दिस ग्लोमेरुलस अँड फिल्टर गेट ॲक्युमुलेटेड इन द बोमन्स कॅप्सूल. देन नेक्स्ट इट इज प्रोपेल्ड टुवर्ड्स द ट्युब्युल. दिस होल प्रोसेस इज फिल्ट्रेशन. म्हणजे हे काय असते, हे बोमन्स कॅप्सूल असं आहे, तिथं सगळे आपल्या आर्टरीज आले, त्यातलं जे काही प्रोडक्ट त्यांनी आणलेलं असणार आहे एक्सक्रिशन करण्यासाठी, तो त्या कॅप्सूलमध्ये एकत्रित होतं. आणि कॅप्सूलला खाली अशी पाईप असते. हां त्या पाईपमधनं खाली जाणार आहे. हां हे अल्ट्राफिल्ट्रेशन बोमन्स कॅप्सूलमध्ये झालं. कुठं होईल असं येऊ शकतं. कुठं होतं अल्ट्राफिल्ट्रेशन? ग्लोमेरुलस जे नेटवर्क असतं त्यातनं बोमन्स कॅप्सूलमध्ये येतं. त्यानंतर अन इनिशियल आर्ट्रिओल एंटर इंटू बोमन्स कॅप्सूल ऑफ द नेफ्रॉन अँड फॉर्म्स मेश लाईक नेटवर्क. इन द सेम वे नेटवर्क गेट कलेक्टेड टू एक्सपेल आउट अनफिल्टर ब्लड आउट ऑफ नेफ्रॉन थ्रू another blood vessel. This blood vessel itself surrounds the nephron. The exchange of various substances takes place between the above two filters. One which is filtered by glomerulus accumulated in the tubules. Another one is unfiltered blood which is present in the blood vessel surrounding the nephron. इथल्या ब्लड वेसल परत कुठं जाणार आहेत? खालचं जे नेफ्रॉन असते त्याच्या सराउंडिंगला असणार आहे. म्हणजे थोडंफार जरी शिल्लक राहील तर त्यातनं आपण घेऊ शकतो. पहिल्यांदा बोमन्स कॅप्सूलमध्ये थोडंसं जाणार, मोस्ट ऑफ द ॲब्सॉर्प्शन तिथं होणार. तिथनं जाऊन नेफ्रॉन थोडंसं करणार, राहिलेलं काय असेल थोडंफार. ओके. त्यानंतर सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन. वेरियस सबस्टन्सेस विच आर रिक्वायर्ड टू द बॉडी आर ॲब्झॉर्ब अगेन फ्रॉम द ब्लड बाय नेफ्रॉन. इट इज नोन ॲज अ रिॲब्सॉर्प्शन. रिॲब्सॉर्प्शन टेक्स प्लेस इन 2 पार्ट्स. PCT प्रॉक्झिमल कन्व्होलेटेड ट्युब्युल्स, त्यामध्ये ग्लुकोज आणि ॲमिनो ॲसिड ॲब्झॉर्व होते. आणि लूप ऑफ हेनलेमध्ये काय होतं, डिसेंडिंग लिंब असते त्यात वॉटरचं ॲब्सॉर्प्शन होते आणि असेंडिंग लिंब असतो त्यात सोडियमचं ॲब्सॉर्प्शन होते. ओके. आता ही जे आहे आपण इथं काय बघितलं, अल्ट्राफिल्ट्रेशन झालं, बोमन्स कॅप्सूलमध्ये ॲक्युमुलेट झाला, राहिलेल्या अशा वेन्स केल्या, आर्टरी गेली नेफ्रॉनच्या बाजूला असं गेले. आणि नेफ्रॉनच्यामध्ये जे PCT असते प्रॉक्झिमल कन्व्होलेटेड ट्युब्यूल, ह्यामध्ये काय काय ॲब्झॉर्व होते, ग्लुकोज आणि अमिनो ॲसिड. आता लूप ऑफ हेनले आला, हा डिसेंडिंग लूप जो आहे तिथं पाणी ॲब्झॉर्व होते, वॉटर. आणि जो असेंडिंग आहे वर जाणारा त्यात सोडियम ॲब्झॉर्व होते. कुठं काय ॲब्झॉर्व होते हे सुद्धा आपण इथं पेअरला येऊ शकतो. मला सांग ग्लुकोज अमिनो ॲसिड कुठं होतं? प्रॉक्झिमल कन्व्होलेटेड ट्युब्यूल. त्यानंतर वॉटर कुठं होतं, डिसेंडिंग लूप ऑफ हेनलीज. आणि असेंडिंग वर जाणारा जो आहे तो सोडियम तिथे ॲब्झॉर्व होतो. सांगायचं त्याला ग्लुकोज आणि अमिनो ॲसिड प्रॉक्झिमल, परत वॉटर लूप ऑफ हेनले, डिसेंडिंग लूप ऑफ हेनले. आणि असेंडिंग वर जाणार त्यात कुठलं होतं ॲब्झॉर्व, सोडियम. कळलं का? हे सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन झालं. आता त्यानंतर ट्युब्युलर सिक्रेशन. द प्रोसेस इन विच द वेस्ट प्रोडक्ट विच आर नॉट रिक्वायर्ड बाय आवर बॉडी are secreted back into nephron via blood is known as a secretion. Example, urea, uric acid. This process takes place in DCT. The process in which waste products which are not required by our body secreted back into nephron via blood. म्हणजे हितपर्यंत ॲब्झॉर्व झालं, ग्लुकोज झाला, अमिनो ॲसिड झाला, वॉटर झाला आणि सोडियम झाला. ह्याच्या व्यतिरिक्त जे सबस्टन्स असतील ते हिथं डबल त्या नेफ्रॉनमध्ये जाणार शेवटी. ओके. त्यानंतर शेवटी एक्सक्रिशन होणार त्यांचं. त्यानंतर युरिन जे असते ते कलेक्टिंग ट्युबलद्वारे आपल्या युरिनरी ब्लॅडरमध्ये जातं, तिथं स्टोअर होतं आणि तिथनं बाहेर पडतं. कळलं ना? आता इम्पॉर्टंट पॉईंट्स. एका मिनटाला आपल्या किडनीला ब्लड सप्लाय किती होतं माहिती आहे का? 1100 ते 1200 ml. म्हणजे कंटिन्युअसली ब्लड तिथं जात असतं, त्याचं फिल्ट्रेशन कंटिन्युअस होत असते. त्यात ग्लोमेरुलस जे असते ते 125 ml ब्लड फिल्टर करतं एका मिनटात.
विच इज कॉल्ड ॲज अ ग्लोमेरुलस फिल्ट्रेशन रेट. 125 ml फिल्टर होतं ब्लड एका मिनटात, त्याला ग्लोमेरुलस फिल्ट्रेशन रेट म्हणतो. ही कंटिन्यू प्रोसेस सुरू असते. म्हणजे आपली बॉडीच किती मोठी मशीन आहे विचार कर, आणि ती कधीच बिघडत नाही. जनरली 5 liters ऑफ ब्लड इज प्रेझेंट इन द नॉर्मल बॉडी विच इज फिल्टर अराउंड 400 times पर डे बाय ब्लड किडनी. जे आपलं पूर्ण ब्लड आहे ते 400 वेळा फिल्टर होतं. बापरे. 400 वेळा. किती शुद्ध असले विचार. किडनी फिल्टर्स 180 liters ऑफ द लिक्विड डेली, आउट ऑफ विच 1 to 1.9 liter युरिन इज फॉर्म अँड रिमेनिंग इज रिअब्सॉर्ब इन द बॉडी. ओके, 1 ते 1.9 लिटर आपलं युरिन डेली तयार होते, आणि किडनी फिल्टर किती लिक्विड करते, 180 लिटर लिक्विड फिल्टर करते, आणि ब्लड किती 125 ml पर मिनिट. राईट किडनी सिच्युएटेड स्लाइटली लोअर अँड लेफ्ट बिकॉज ऑफ द प्रेझेन्स ऑफ लिव्हर ऑन राईट साईड. युरिन जे असते ते ॲसिडिक असते. आपलं युरिन ॲसिडिक नेचर असते युरिनचं. pH असतो तो 6 असतो. आणि येलोइश जो कलर असतो युरिनला, पेल कलर जो असतो तो कशामुळे असतो, युरोक्रोम किंवा युरोबिलिनोजिन. युरोक्रोम किंवा युरोबिलिनोजिन त्याच्यामुळं येलो कलर असतो. जवळजवळ 25 ते 30 ग्रॅम युरिया आपण एक्सक्रीट करतो. पब्लिक टॉयलेट वगैरे जे असतात बस स्टँडवर वगैरे, ते असा लपका पडलेला असतो व्हाईट कलरचा, हे युरिया असतो. कळलं. आणि जर तो एक्सक्रीट व्यवस्थित नाही झाला तर किडनी स्टोन तयार होतो. कॅल्शियम ऑक्झॅलेटचे किडनी स्टोन असते. कळलं. आता युरिनमध्ये काय असते, 95% वॉटर असते, 2.5% युरिन असते, आणि 2.5% वेस्ट प्रोडक्ट असते. 95% वॉटरच असते युरिनमध्ये. आता हिमोडायलिसिसमध्ये आर्टिफिशियल मशीन लावून आपण डायलिसिस करतो ज्यावेळेस किडनी वगैरे फेल होतो त्यावेळेस. त्यानंतर लिव्हरमध्ये युरियाचं सिंथेसिस होतं, आणि आपल्या स्किनसुद्धा थोडंफार एक्सक्रिशन करते ना, घाम वगैरे ते एक्सक्रिशनच आहे. त्यानंतर वॉटर, सॉल्ट, सम अमाऊंट ऑफ युरिया, युरिक ॲसिड आर मेन कंपोनंट ऑफ द स्वेट. स्वेटमध्ये काय काय असते, वॉटर असते, सॉल्ट असते, आणि थोडासा युरिया आणि युरिक ॲसिडसुद्धा असते. ओके. म्हणून ज्यावेळेस आपण पाणी कमी पितो, एक्सक्रिशन तर स्किनला करायचंच आहे. पाणी जर तुम्ही प्याला तर त्याचा वास नाही येणार. जर पाणी कमी प्याला तुम्ही तर ही युरिया, युरिक ॲसिड याचा वास येणार तुमच्या स्किनला, किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शनसुद्धा होतं पाणी कमी प्यायला. त्यानंतर डिसीज ऑफ एक्सक्रिटरी सिस्टीम. युरेमिया म्हणजे काय, ब्लडमध्ये जर तुमचा युरिया जास्त राहायला लागला तर त्याला युरेमिया म्हणायचं. हेमॅटोयुरिया म्हणजे काय, ब्लड इन युरिनमध्ये ब्लड आलं तर हेमॅटोयुरिया. त्यानंतर ग्लायकोज युरिया म्हणजे ग्लुकोज आपले जे असते ते युरिनमधनं बाहेर जाते. डायबिटीसमध्ये वगैरे ते दिसतं आपल्याला. डायबिटीस असलेल्या माणसांचा एक अंगाचा पण वेगळाच वास येतो असतो. तो कशामुळे असतो तर जास्त शुगर झालेले असते, शुगर एक्सक्रीट होते. किडनी स्टोनमध्ये कॅल्शियम ऑक्झॅलेटचे स्टोन आपल्या किडनीत ॲक्युमुलेट होते. लक्षात ठेव कशाचे, कॅल्शियम ऑक्झॅलेट. आपल्या बॉडीचा जो pH असतो तो सोडियम आणि हायड्रोजन आयनमुळे मेंटेन होतो. आणि ब्लडचा pH कोण मेंटेन करतं, सोडियम बायकार्बोनेट. रिनल आर्टरी सप्लायज ब्लड टू किडनी, एंटर थ्रू हिलियम. अशी किडनी असते दोन्ही बाजूला दोन. इथं असं जरा डिप्रेशन असते, इथनं असं आत जातात आर्टरी, त्याला हिलियम म्हणायचं. आणि ते हिलियममधनंच रिनल आर्टरी जाते आणि रिनल वेल बाहेर येते. एका किडनीमध्ये 10 लाख नेफ्रॉन असतात. जो डिसेंडिंग लूप असतो किल्लेचा तो वॉटर ॲब्झॉर्ब करतो. डिसेंडिंग लूप खाली जाणार, आणि वर जाणार आहे तो सोडियम. खाली जाताना पाणी ॲब्झॉर्ब होणार, वर जाताना सोडियम होणार. आणि किडनीमध्ये एक हार्मोन सिक्रेट होतं, इरिथ्रोपोएटिन. ते ब्लड सिंथेसिससाठी मदत करते. ज्यावेळेस आपल्याला ब्लड तयार करायचं बॉडीला वाटेल त्यावेळेस ते किडनीत हार्मोन सिक्रेट होतं, इरिथ्रोपोएटिन. आपल्याला वाटेल किडनीचा वगैरे काही संबंध नाही, ब्लड सिक्रेशनमध्ये पण आहे. त्यानंतर ग्लोमेरुलस आणि DCT जे असते, ग्लोमेरुलस आणि DCT म्हणजे खाली जाणार
त्या दोन्हींना मिळून जक्स्ट्रा ग्लोमेरुलस ॲपॅरेटस म्हणतात, GJ ॲपॅरेटस. आणि हे कोणत्या एन्झाईम सिक्रेट करतं? रेनिन. आणि रेनिन काय करतं? आपलं ब्लड प्रेशर कंट्रोल करते. कळलं का? ब्लड प्रेशर कंट्रोल रेनिन करतं. जक्स्ट्रा ग्लोमेरुलस ॲपॅरेटस ते सिक्रेट करते. ओके, म्हणजे ब्लडच्या रिलेटेड जास्त संबंध आहे किडनीचा. आपलं हृदय फक्त ब्लड पंप करायचं काम करते, पण ब्लड शुद्ध कोण करते? किडनी करते. ब्लड प्रेशर कंट्रोल करायचं काम कोण करते? किडनी करते, रेनिन हार्मोन सिक्रेट करून. कळलं का? म्हणून किडनी फेल झाली की आपण काम करतोय तर ब्लड आपलं चांगलं राहत नाही. ब्लड चांगलं नाही राहिलं की ऑक्सिजन नाही भेटणार. ओके. हायड्रोजन आयनचं सिक्रेशन पण DCTच होते. अल्डोस्टेरॉन इज द हार्मोन सिक्रेटेड बाय ॲड्रिनल ग्लँड विच कंट्रोल्स द लेवल ऑफ सोडियम इन द ब्लड. ॲड्रिनल ग्लँड हा किडनीलाच अटॅच असते वरच्या बाजूला. किडनीची टोपी म्हणजे ॲड्रिनल ग्लँड असते. त्यात अल्डोस्टेरॉन हे हार्मोन सिक्रेट होतं आहे आणि ते ब्लडमधलं सोडियमची लेवल कंट्रोल करतं. दोन्ही किडनीवर ॲड्रेनल असतं. दोन्ही. कॅल्शियम ऑक्झॅलेटचं सांगितलं. कॅल्शियम फॉस्फेट पण असते बरं का. कॅल्शियम ऑक्झॅलेट आणि कॅल्शियम फॉस्फेट. व्हाईट स्टोन्स, युरिया सिक्रेटिंग बॅक्टेरिया. आपल्याला ज्यावेळेस घाम वगैरे येतो, हाताला घाम येतो, डोक्याला घाम येतो, सोल्स म्हणजे काय? सोल म्हणजे काय? पायाचं सोल. हां, तिथं घाम येतो. तो कशामुळे येतो? तर कुठली ग्लँड असते? एक्रिन ग्लँड. एक्रिन असते. पॉलियुरिया म्हणजे एक्सेस अमाऊंट ऑफ द युरिया प्रोडक्शन. ऑलिगोयुरिया म्हणजे लेस अमाऊंट ऑफ युरिन. अयुरिया म्हणजे स्टॉपेज ऑफ युरिन होत नाही त्यावेळेस अयुरिया. ऑलिगोयुरिया लेस अमाऊंट, पॉलियुरिया एक्सेस. मिल्की युरिन म्हणजे मिल्क टाईप असं व्हाईट जर युरिन व्हायला लागलं तर ते फॉस्फेट असते.